सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2025 महाराष्ट्रात पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि सुरक्षा रक्षक या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे। ग्राउंडच्या बेसवर तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 21,000 प्लस या ठिकाणी पगार भेटणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे नोकरी आहे लक्षात ठेवा। इथून जे 2021 ला जे हे भरती निघाली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हापासून जे हे सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघाली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की ही भरती कधीपर्यंत निघू शकते, त्याचबरोबर GR आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा काय काय या ठिकाणी चेंजेस करण्यात आले तर मी तुम्हाला सर्व ते चेंजेस सांगणार आहे। मागच्या भरतीचे चेंजेस नाही सांगणार आहे, तर ह्या वर्षी जे त्यांनी ऍड केलेलं आहे तर येथे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागते, कशा प्रकारे या भरतीची प्रोसेस असते, सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉब करावं लागते याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। संपूर्ण माहिती सुरक्षा रक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत होतो। या भरतीमध्ये सुरक्षा रक्षक मंडळ या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये आपल्याला 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 5 वर्षे सूट असते। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास जनरल OBC EWS म्हणजे खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी जवळपास 200 रुपये 100-200 रुपये फी असते आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नसते। आणि पगारचा जर विचार केला तर 21,000 रुपये पगार यामध्ये सुरक्षा रक्षक भरतीमध्ये मिळते। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सुरक्षा रक्षकांना आता खाकी वर्दी सुद्धा भेटलेली आहे, एक लक्षात ठेवा। खाकी वर्दी सुद्धा आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यांची जी वर्दी असते तर तुम्ही पाहिलं असेल त्यांचा तो निळा ड्रेस सुद्धा असते, त्याचबरोबर आता खाकी वर्दी सुद्धा यामध्ये अपडेट केलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होते। तर या भरतीमध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ही भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत असते, म्हणजे विभागामध्ये निघत असते। जसं आता जे नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागामध्ये जवळपास ते 7 जिल्हे, तर त्या जिल्ह्यात म्हणजे नागपूर विभागासाठी ते भरती निघणार तर ते 7 जिल्हे त्या ठिकाणी भरतीवर जाणार आहे। त्याचबरोबर जे छत्रपती संभाजी महाराज नगर विभागासाठी भरती निघणार आहे तर ते त्याच विभागासाठी असणार आहे। अमरावती विभागासाठी तर ते भरती निघणार आहे तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा ह्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे। तर असे विभागानुसार जे हे भरती येत असते की त्या जिल्ह्यातलेच मुलं त्या ठिकाणी जाणार आहे त्या विभागामध्ये, ठीक आहे। तर अशी जे हे सुरक्षा रक्षक मंडळाची भरती असते, लक्षात ठेवा। तर सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर यामध्ये आपण सर्वात अगोदर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागत असते ऑनलाईन पद्धतीने। फॉर्म भरल्यानंतर अजून सध्या झाले नाही, फॉर्म भरणे चालू येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, ठीक आहे। फॉर्म भरणं झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाते, आपल्याला हॉल तिकीट वगैरे येते, ठीक आहे। तर आपल्याला ते हॉल तिकीट घेऊन आणि ते फॉर्म आपण जो भरला होता तो घेऊन आपल्याला जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। सर्वात अगोदर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं घेते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे म्हणजे स्पेशल त्या ठिकाणी बोलावलं जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तर त्या ठिकाणी नॉर्मल त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते की आपलं त्या ठिकाणी डोमिसाइल झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, आधार कार्ड झालं, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट झालं, मार्कशीट झालं, तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला तिथं आपल्याला पाहिजे। राशन कार्ड सुद्धा न्यावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, ठीक आहे, स्पेशल बोलावलं जाते, ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कामगार विभागामध्ये त्या ठिकाणी बोलावलं जाते, जे आपल्या जिल्ह्यामधला कामगार विभाग असते त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी झालं आपलं। तर एकदम असते जे नॉर्मल असते, फक्त ते आपलं नाव चेक करते आणि व्हेरिफिकेशन करून देते। म्हणजे कसं आहे की आपलं व्हेरिफिकेशन झालं तेव्हाच आपल्याला ग्राउंडसाठी बोलावला जाणार आहे, ते लक्षात ठेवा। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही त्यांना ग्राउंडसाठी बोलावला जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथून जे 1-2 महिन्यांना आपल्या मोबाईलवर जे मेसेज येते, मोबाईलवर आपल्या मेसेज येते, टेक्स्ट मेसेज येते की आपल्याला ह्या विभागीय ग्राउंडवर आपल्याला या ठिकाणी क्रीडा संकुलावर या ठिकाणी ग्राउंडसाठी सकाळी 6 वाजता हजर राहायचं असा मेसेज येते आणि आपल्याला
ग्राउंडसाठी जावं लागते आणि ग्राउंडसाठी तिथं गेल्यानंतर सकाळी सकाळी मुलांची रांगा लागते आणि त्यानंतर तिथं काय होते की सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी बसवल्या जाते रांगेमध्ये आणि तिथं सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी काय घेते हाईट वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जाते। हाईट झालं ठीक आहे, हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची लागते, महिला उमेदवारांची 155 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांचं, महिला उमेदवारांचं वजन 48 किलोच्या वरती असलं पाहिजे। यापेक्षा खाली जर असेल तर तिथंच फेल केलं जाते जागेवर ठीक आहे। तर छाती वगैरे उंची वगैरे ते सगळं मोजमाप करते, ते केल्यानंतर तिथं डॉक्युमेंटेशन आपले कागदपत्र चेक करते ठीक आहे। 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल झालं, TC झालं, त्याचबरोबर जे TC झालं, त्याचबरोबर जे कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल, तर जेवढे पण आणि पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जाते आणि ते केल्यानंतर आपल्याला जे तिथंचा ग्राउंडसाठी पहिला इव्हेंट त्या ठिकाणी चालू होते। आता ग्राउंडमध्ये बदल केला, अगोदर 400 मीटर रनिंग असायची 2 मिनिटामध्ये मारली तर तुम्हाला डायरेक्ट 12 मार्क, 10 सीटअप मारल्या तर 10 मार्क आणि 8 पुलअपचा काढल्या तर 8 मार्क, असं 30 मार्काचं फिजिकल असायचं आणि 30 पैकी मेरिट लागायची। पण आता कसं झालंय की आता यामध्ये काय असणार आहे, 1600 मीटर रनिंग असणार आहे, पोलीस भरतीसारखं त्यांनी सेम केलेलं आहे। 1600 मीटर रनिंग असणार आहे, गोळा फेक असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर रनिंग असणार आहे। तर हे 3 इव्हेंट आता असणार आहे आणि ह्या 3 इव्हेंट आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपला कटाप या ठिकाणी जाणार आहे। तर हा सुरक्षा रक्षकच्या अध्यक्षाजवळ जाणार आहे कटाप आणि त्याच्यानंतर जे हा गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये तो कटाप या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे। तर असा या ठिकाणी चेंजेस करण्यात आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन झालं तुमचं तर तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी नोकरी करावं लागणार आहे। तर तुम्हाला सांगतो जे पाटबंधारे झालं ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा ड्युटी असते, त्याचबरोबर धरण वगैरे जे असते, जे डॅम असते मोठे मोठे, त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी असते। सरकारी हॉस्पिटल झाले त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकांचे जे त्या ठिकाणी ड्युटी असते। तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये जा कोणत्या पण, त्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षा रक्षक दिसणार आहे ठीक आहे। त्याचबरोबर जे महावितरणचा जर एखादी कंपनी महावितरणचा जर ऑफिस असेल त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकची ड्युटी असते। त्याचबरोबर SSC GDचा पेपर झाला त्या ठिकाणी सुद्धा पेपर घ्यायच्या वेळेस त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आपलं जे चेकिंगसाठी त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षा त्या ठिकाणी असते। तुम्ही स्टाफ सिलेक्शनचा कोणताही पेपर द्या त्या ठिकाणी जे पेपरच्या त्या ठिकाणी त्यांच्या ड्युटी ज्या असते त्या सेंटर पाशी त्यांच्या ड्युटी असते सुरक्षा रक्षकच्या, तर एकदम शाही ड्युटी आहे सुरक्षा रक्षकची, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर हे त्यांचं त्या ठिकाणी अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागते, जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागते। 8 घंटेची ड्युटी आणि पगार सुद्धा 21,000 भेटते, एकदम शाही ड्युटी आहे ठीक आहे। आता हे भरती कधी निघणार आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला आता सांगून देतो या भरती जे याच्या अगोदर सुद्धा 2019च्या निवडणुका झाल्यानंतर जे ही जे भरती आली होती 2019ला आली होती, 2020ला सुद्धा आली होती, 2021ला सुद्धा आली होती आणि 2022ला सुद्धा आली होती, म्हणजे सगळ्या विभागाची ते भरती आली होती। तर ह्या वर्षी असंच होणार आहे, लक्षात ठेवा। 2024च्या निवडणुका झाल्या आताच, आता 2025 मध्ये हे सुरक्षा रक्षकची भरती कधीही निघू शकते, इथून जवळपास 2 ते 3 महिन्यांत सुद्धा निघू शकते किंवा 3-4 महिन्यांत सुद्धा निघू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की या भरतीचं जे ग्राउंड आहे पोलीस भरतीसारखं सेम असणार आहे, लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंडवर आपलं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून येत आहे, चांगली जे हे भरती निघत आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।